मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या वाढीचा फटका आता सर्वसामान्य नागरिक, वाहन चालक आणि शेतकऱ्यांना बसू लागलाय। जळगाव जिल्ह्यात इंधन दरवाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसतोय। केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केल्यानंतर त्याचा थेट परिणाम महागाईवर होणार असल्याची भीती व्यक्त केली जाते। आधीच वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता होरपळून निघत असताना इंधन दरवाढीमुळे दैनंदिन जीवन आवश्यक वस्तूंच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचा वापर करत आहेत। ट्रॅक्टरसाठी आवश्यक असलेल्या डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे शेती खर्चात वाढ होणार असून त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे। आधीच काही भागात इंधन टंचाईची समस्या निर्माण झाल्याने पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नागरिकांना 2 ते 3 दिवस रांगा लावाव्या लागत असल्याची परिस्थिती आहे। अशातच दरवाढ झाल्याने पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसून येते। सर्वच गोष्टींवर आता त्याचा परिणाम होईल। भाववाढीचा काय परिणाम होईल आता? सर्वच गोष्टींवर आता भाववाढ होईल। इंधन टाकावंच लागेल। 100 50 टाकावं लागेल, कमी वापर करावा लागेल। शेती कामासाठी देखील आता लागतं, मग त्याच्यावर बी परिणाम होईल। त्याचा परिणाम प्रवास करणे किंवा शेतकऱ्यांच्या कामांना बंदी येणे, कारण आता शेतकऱ्यांची कामही सुरू झालेली आहे। त्यांनाही नांगरटी वखरटीसाठी डिझेल पेट्रोल लागतंच आणि त्यामुळे त्यांच्या या कामांचा परिणाम त्यांच्या पोटपाण्यावर होईल याचा थोडासा शासनाने विचार करून डिझेल पेट्रोलचे भाव कमी करावे अशी कळकळीची विनंती जनतेच्या वतीने आम्ही चोपडावासी करत आहोत आणि सरकारपर्यंत ही भूमिका जाईल अशी आशा करते। धन्यवाद। रत्नागिरी जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यानंतर आता संपीडित नैसर्गिक वायू अर्थात CNGचाही तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे वाहन चालकांमध्ये चिंतेचं वातावरण असून पहाटेपासूनच वायू भरणा केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। रत्नागिरी शहरातील माळनाका परिसरातील CNG केंद्रावर तब्बल 250 ते 300 रिक्षांच्या रांगा लागलेल्या असून वाहन चालकांना 3 ते 3.5 तास प्रतीक्षा करावी लागते। त्यामुळे रिक्षा चालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे, तर व्यवसाय करायचा की रांगेत उभं राहायचं असा सवाल चालकांकडून उपस्थित केला जातोय। दरम्यान पर्यटन हंगाम सुरू असतानाच निर्माण झालेल्या या तुटवड्याचा फटका पर्यटकांनाही बसत असल्याचं चित्र आहे। मी आलोय खेडवरून। ॲक्च्युली माझ्या मुलीच्या एक्झामसाठी आलोय। CATची एक्झाम आहे, सकाळची 7चा पेपर आहे। तो पेपर नेण्यासाठी मुलगी गेली एक्झामसाठी। आम्ही इथे गॅस भरण्यासाठी 1 तास सलग इथे वेटिंगवरती आहे। काय मागणी आहे प्रशासनाकडे या सगळ्या? मोस्टली जास्तीत जास्त महानगर पंप वाढवावे, गॅस CNG गॅस पंप वाढवावे हीच अपेक्षा आहे आपल्याला। आपलं नाव? गणेश रामचंद्र गाजोरी। ठाण्यातील माजीवाडा नळपाडा परिसरात नालेसफाई न झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अनोखं आंदोलन करण्यात आलंय। नाल्यात उतरून फुटबॉल खेळत मनसे कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे कामे पूर्ण न झाल्याचं नागरिकांनी मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागतंय असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। प्रशासनाला वारंवार सूचना करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत मनसे पदाधिकाऱ्यांनी स्वप्नील महिंद्रकार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। तसेच नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। ठाणे शहरामध्ये आज आपण बघत असाल तर नाल्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे। सगळे नाले कचऱ्याने भरलेले आहेत। आयुक्त साहेबांनी काही दिवसापूर्वीच दावा केलेला की ड्रोनच्या मार्फत आम्ही सगळे नाले सफाईवर नजर ठेवणार आहोत, पण आज आपण गांधीनगरमध्ये आहोत। आपण बघत असाल की इकडे नाले सफाई अजिबात झालेली नाही। या नाल्यांची परिस्थिती एवढी बिकट आहे का सगळीकडे दुर्गंधी पसरलेली आहे। आज ठाणे शहरामध्ये जवळपास 300 किलोमीटरचे नाले, आज 15 तारीख आलेली आहे मेची, आणि जर ही परिस्थिती असेल ठाण्यामध्ये तर येत्या काही दिवसामध्ये हा जो नाला आहे जर चुकून पाऊस आला तर हा सगळा कचरा लोकांच्या घरी जाईल।
आणि आयुक्त साहेबांनी जो दावा केलाय तो फक्त कागदावरच राहिलेला आहे. इथे कुठेही ड्रोन दिसत नाहीये. ठाणे शहरात कुठेच ड्रोन दिसत नाहीये. मग तुम्ही फौल दावे कशासाठी करता? आणि आता जर तुम्ही ठाणे शहराची परिस्थिती बघत असाल तर जागोजागी नाले तुडुंब कचऱ्याने भरलेले आहेत आणि सगळीकडे दुर्गंधी आणि रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. आता तुम्ही बघत असाल नलपाड्यामध्ये ती परिस्थिती आहे, लोकमान्य नगरमध्ये तसंच आहे, शास्त्री नगरमध्ये तसंच आहे, इंदिरानगरमध्ये तसंच आहे. मग नालेसफाई झाली कुठे? करोडो रुपयाचे टेंडर काढले, ते पैसे गेले कुठे? फक्त ठेकेदार आणि प्रभाग समितीचे अधिकारी मिळून पालिकेच्या तिजोरीवर हात सफाई करत आहेत, नाले सफाई होत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल विभागाच्या वतीने आयोजित समाधान शिबिरात वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या विविध दाखल्यांचे मोठ्या प्रमाणावर वितरण करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून तब्बल 20,201 प्रलंबित दाखले नागरिकांना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. विविध दाखल्यांसाठी प्रशासनाच्या दारात हेलपाटे मारणाऱ्या नागरिकांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाल्याचं सांगितलं जात आहे. भविष्यात प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकभिमुख करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील असंही नितेश राणे यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील इंधन तुटवडा, विद्युत वाहनाचा वापर तसेच आंबा आणि काजू उत्पादकाच्या प्रश्नावरही भाष्य केलंय. महसूल खात्याने प्रामुख्याने आमचे आदरणीय बावनकुळेजी यांनी अतिशय एक स्तुत्य उपक्रम महसूल खात्याच्या माध्यमातून घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये जे प्रलंबित दाखले आहेत सगळ्याच प्रकारचे, विविध प्रकारचे, ते सगळ्या दाखल्यांचं वितरणाचा कार्यक्रम हा आज जिल्हाधिकारी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वात आज झालेला आहे. असंख्य लोकांना वर्षानुवर्षे जे दाखले मिळाले नाहीत ते ह्या शिबिराच्या निमित्ताने उपलब्ध करून दिलेले आहेत. जवळपास 20,201 दाखले हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे प्रलंबित होते ते आम्ही देऊ शकलेलो आहे. जिल्हा प्रशासन म्हणून आमचा असाच प्रयत्न असेल की भविष्यामध्ये हा 20,000 आकडा माझ्या दृष्टिकोनातून फार मोठा आहे, तो कसा कमी करता येईल, प्रशासन अजून गतिमान, पारदर्शक आणि लोकभिमुख कसं करता येईल, यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून जिल्हाधिकारी मॅडम आणि आम्ही सगळेजण एकत्र मिळून ते प्रयत्न करणार आहोत. सर, मोदी साहेबांच्या आव्हानानंतर तुम्ही स्वतः इलेक्ट्रिक कारने प्रवास केला, जिल्हावासियांना काय आव्हान करणार? बघा, जेव्हा आपल्या देशाचे कुटुंब प्रमुख आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब जेव्हा आपल्याला काही सूचना करतात, आवाहन करतात, ते देश हितासाठीच असतं. शेवटी ते स्वतःचा काही स्वार्थ नजरेसमोर ठेवत नाही. कुठल्याही पक्षाच्या दृष्टिकोनातून काही पक्षाचा नेता म्हणून त्यांनी हे आवाहन केलेलं नाही आहे, पण देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी काही अपेक्षा आणि काही आव्हान आपल्यासाठी केलेलं आहे. तर देशाच्या प्रत्येक नागरिकाने हे जे काही केलेलं आव्हान ते सकारात्मक दृष्टिकोनातून घ्यावं, त्याला पूर्ण करायला प्रयत्न करावं. शेवटी देशाच्या पंतप्रधानांना आपल्या भविष्याची चिंता आहे आणि आपलं भविष्य अतिशय सुखरूप राहावं या दृष्टिकोनातून केलेलं ते आव्हान आहे. म्हणून आम्ही जसं काल आपल्या आदरणीय मुख्यमंत्री साहेब 2 व्हीलरने विधानभवनात गेले, मी चालत गेलो, तर आजही आमच्या जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत असताना EV गाडीने प्रवास करणं हे मी आता सुरुवात केलेली आहे. जिल्हाधिकारी मॅडमनी काही आठवड्या अगोदरच तो पाऊल उचललेला आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण एकत्र मिळून जेवढी जास्त प्रेरणा समाजामध्ये देऊ शकतो, आम्हाला पाहून लोकांनी जास्तीत जास्त EV गाड्या वापराव्या हा आमचा हेतू आहे आणि त्या दृष्टिकोनातून पावलं टाकली पाहिजे. तर जिल्ह्यामध्ये अनेक पेट्रोल पंपांवरती डिझेल इंधन तुटवडा आहे, अशा प्रकारे पुरवठा सुरळीत करण्याची पावलं या बाबतीमध्ये गेल्याच आठवड्यात आदरणीय जिल्हाधिकारी मॅडमनी सगळ्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्या बैठका घेतलेल्या आहेत, व्यवस्थित आढावा घेतलेला आहे. आमच्या दृष्टिकोनातून योग्य नियोजन चालू आहे. कुठेही जनतेला त्रास होणार नाही एवढी काळजी जिल्हा प्रशासन घेत आहे. ओंकार हत्ती संदर्भात प्रश्न आहे. ओंकार हत्ती सावंतवाडी तालुक्यामध्ये उडगूस घालतोय. 2 ते 3 ठिकाणी गाड्यांची तोडफोड हत्तीकडून झाली. कशा प्रकारचे उपाय? हो, आता आम्ही जेव्हा प्रयत्न करत होतो, आम्ही जेव्हा त्याच्यातून मार्ग काढत होतो, तर मग काही लोक कोर्टात गेले, काही लोकांना त्यावेळी वेगळ्या पद्धतीने आंदोलनं पण केली. आमचा मुद्दा एवढाच आहे की कोणीही इथे प्राण्यांना कुठलीही पद्धतीने इजा देणार नव्हता. वंतारा असो किंवा जिल्ह्याच्या माध्यमातून, राज्याच्या माध्यमातून काही सोय आपण करू शकतो का या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकत होतो. तरीही आमचे
DFO आणि आमचे सगळे अधिकारी त्याच्यावर मार्ग काढतायत. लवकरच तोडगा निघेल. शेवटचा प्रश्न, इंधन दरवाढीनंतर काँग्रेसने टीका केली आहे. मोदींनी निवडणुका झाल्या, आता वसुली सुरू आहे, अशा प्रकारची टीका. एक लक्षात घ्या, परकीय चलन आपल्या देशामध्ये वाढावं, बचत व्हावी या दृष्टिकोनातून आदरणीय मोदी साहेबांनी अतिशय दूरदृष्टी ठेवून हा घेतलेला निर्णय आहे. जगभरामध्ये ज्या पद्धतीने अन्य देश युद्ध परिस्थितीमध्ये अन्य देशाची जी अवस्था आहे त्या तुलनेत भारतामध्ये आपल्याला काहीच अनुभवायला भेटत नाही. म्हणून ह्या ज्या केलेल्या अपेक्षा आहेत ह्या कुठलेही पक्षीय चष्म्यातून न पाहता, शेवटी इंधनचा तुटवडा असेल, सोन्याच्या संदर्भात असेल, त्यांनी भारतीय नागरिकांना आवाहन केलं आहे. फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना केलेलं नाही आहे. फक्त शेवटी काँग्रेसला राजकारण केल्याशिवाय दुसरा कुठला मार्गच नाही आहे. तेही भारतीय आहेत हे त्यांनी विसरू नये. म्हणून नेहमी पाकिस्तानच्या अजेंडा चालवण्याचं काँग्रेसने बंद करावं. सर, विरोधकांनी असं म्हटलेलं आहे की पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मंत्रिमंडळातले अनेक नेते EV कार किंवा दुचाकी घेऊन मंत्रालयात जातात किंवा इतर ठिकाणी जात आहेत. यात सातत्य पूर्ण ठेवावं, नाही तर 1-2 दिवसासाठी ते ठेवू नये. 1 महिन्यानंतर परत एकदा त्यांनी आमच्या घरात येऊन तपासावं. आम्ही EV वापरतोय की नाही वापरतोय, आम्ही चार्ज करतोय की नाही करतोय. म्हणून आमच्या घरात काय चाललं हे बघितल्यापेक्षा ते कधी EV वापरायला सुरू करणार आहेत हे प्रश्न विचारावं. तरी शेवटी त्यांना भारतावर प्रेम नाही आहे का? ते भारताचे नागरिक नाही आहे का? काँग्रेसचे असले तरी, विरोधक असले तरी भारतीय असणं आणि आपल्या देशासाठी तुम्ही काय योगदान देताय या कठीण परिस्थितीमध्ये हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याबद्दल विरोधकांनी राजकारण बाजूला ठेवून कधीतरी विचार करावा. थोडं करेक्ट करतो याच्यामध्ये, आंबा आणि काजू बागायतदार नाही आहेत. ही UBT शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षचे नेते मंडळींनी तो काढलेला मोर्चा आहे. आंबा बागायतदार जे सिंधुदुर्गातले आहेत ते सगळे आमच्या संपर्कात आहेत. त्यांना सगळ्यांना सरकारवर विश्वास आहे. आता त्यावर एक राजकीय मोर्चा आहे ज्याच्यामध्ये राजू शेट्टीजी आहेत, बाकी सगळे जे आहेत. आता शेवटी त्यांना विरोधक म्हणून लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण राज्य सरकार म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे कालही आमची मंत्रिमंडळात त्याच्याबद्दल बैठक झाली, म्हणजे चर्चा झाली. त्याचबरोबर पंचनामे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. प्रत्येकाचं नुकसान किती झालं याची माहिती दिल्याशिवाय, माहिती आल्याशिवाय आपण मदत करू शकतो का? आणि म्हणून बिनकामे आमचे काही विरोधक राहिलेले आहेत. त्यांनी आझाद मैदानला एकत्र व्हावं, आंदोलन करावं. आंदोलन करण्यामध्ये काही हरकत नाही. पण शेवटी आंबा बागायतदारांना, काजू बागायतदारांना आमचंच महायुतीचं सरकार मदत करणार. आणि नुसतं मदत करणार नाही, पुढच्या सीझनमध्ये हे संकट त्यांच्यावर येता कामा नये याची पूर्ण काळजी घेणार.